नमस्कार मित्रांनो, आपण आता थेऊरला आलो आहे. श्री चिंतामणी अष्टविनायक गणपतीमधलं एक श्री चिंतामणी गणपती मंदिर थेऊर. तर आतमध्ये काय गणपतीचं दर्शन घेऊ, बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि महत्त्वाचं मित्रांनो, आपण व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून मित्रांना समजेल की बाबा लाईक केलं की आम्हाला समजेल, की मला समजेल की चॅनलला तुम्हाला आवडते. आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन येते. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण पाहत आहे सुरेश व्लॉग मराठी. आज आपण हे अष्टविनायक गणपतीमधले 5वा गणपती चिंतामणी श्री चिंतामणी गणपती थेऊरला आलेलो आहे. येथे पार्किंगची सुविधा पण व्यवस्थित आहे आणि ग्रामपंचायतची पार्किंग. तुम्ही पुणे शहरापासून आपल्याला 30 किलोमीटर अंतरावरती पुणे सोलापूर हायवेला पासून थेऊर फाटा लागतो. तिथून 5 किलोमीटर अंतरावरती आतमध्ये थेऊरचा गणपती. तुम्ही इथं बघा, हाराचे दुकान आहे. श्री चिंतामणी गणपती श्री क्षेत्र थेऊर. हडपसर, पुण्यावरनं हडपसरला यायचं ना, हडपसरवरनं आपल्याला टमटम गाड्या पण आहे, बस पण आहे, आणि स्वतःची गाडी आणली तर उत्तम. हडपसर पासून 10 किलोमीटर अंतरावरती थेऊरचा गणपती. पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती थेऊरचा गणपती. एका दिवसामध्ये आपण थेऊरचा गणपती. आणि जवळचे ठिकाण रामदरा हे निसर्गरम्य ठिकाण, रामाचं आणि श्री शंकराचं मंदिर आणि निसर्गरम्य ठिकाण पण पाहता येतं. चिंचवड देवस्थान ट्रस्ट. मी तुम्हाला म्हटलं ना, मोरया गोसावी ते 3 गणपतींचे व्यवस्थापन बघतं. हे थेऊरचं गणपतीचं, मोरगावचं आणि सिद्धटेक गणपतीचं. म्हणून एकदा मोरेगावला, मोरया गोसावीच्या समाधींना आवर्जून एकदा भेट द्या. आता आपण मंदिराच्या प्रवेशात आलेलो आहे. आणि आपले थोरले माधवराव पेशवेंचे हे कुलदैवत गणपती असल्यामुळे त्यांनी ह्या गणपतीचे मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे. थोरले पेशवे माधवराव पेशव्यांनी या गणपतीची मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे. मंदिराचा सभामंडप पूर्ण हा लाकडी लाकडीमध्ये केलेला आहे. आणि हा सुमारे 400 वर्ष जुना हे लाकडी मंडप आहे. बघा किती सुबक हे केलेले नक्षीकामी. आणि 400 वर्ष बघा टिकाऊ आणि डिझाईन पण. आणि अष्टविनायकला प्रत्येक गणपतीचे इथे प्रतिमा लावलेली आहे. आणि आपण रांगेतून जाऊ शकतो इथून. आणि ह्या गणपतीचे मेन उत्सव अंगारकी चतुर्थी, दर महिन्याची गणेश चतुर्थी, आणि मागी गणपती, आणि भाद्रपद महिन्यामधले जे सार्वजनिक गणपती उत्सव असतो तो इथं मोठ्या प्रमाणात साजरा होतो. महत्वाचं, गणेश जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात येथे साजरा केला जातो. येथे गणेश जन्मोत्सवाच्या वेळी यात्रा भरते.
तुम्ही आता बघत असाल मोरया गोसावींची वरती प्रतिमा आहे. मोरया गोसावींचं अष्टविनायक गणपती प्रसिद्ध करण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि ते थोर गणेश भक्त 13व्या शतकातले होऊन गेलेले थोर गणेश भक्त होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का तर जेणेकरून आपल्याला असे विविध प्रकारचे पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळाचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर एक व्हिडिओ बघण्यापेक्षा आपल्या चॅनलवरती 120 व्हिडिओ आता आहेत, ते तुम्ही ते पण बघू शकता. मंदिराच्या परिसरात भगवान शंकरांचं पण मंदिर आहे. विष्णू महालक्ष्मी मंदिर आहे. इथे ग्रंथ पण मिळतात. श्री गणेश स्तोत्र, श्री मुद्रलय पुराण, श्री सद्गुरु मोरया गोसावी यांचे पुराण, श्रीमंत गणेश विजय असे आणि विविध प्रकारचे पुस्तक ग्रंथ पण मिळतात. आणि महाप्रसाद पण आपण इथे विकत घेऊ शकतो. हे जुन्या पिंपळाचं झाड आहे. तिथे एक मूर्ती आहे. इथे दक्षिणमुखी मारुतीचं पण मंदिर आहे. मंदिर परिसरातच आहे. म्हणल्याप्रमाणे इथे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे. त्यांचे स्मारक पण इथे आहे. तुम्ही इथे त्यांची मूर्ती, पालखी हे बघू शकता. थोरले माधवराव पेशवे.
तर मित्रांनो, थेऊरचा गणपती, चिंतामणी गणपती पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रपरिवारांना घेऊन थेऊरच्या गणपतीला या आणि बाप्पाचं दर्शन घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश.